हकुनी फिरला कारणे हकुनी फिरला विमानाने कोणी फिरला कारणे तर कोणी फिरला विमानाने ह्या जगभराचा प्रवास केला विलासाने त्या माझ्या घुंगराच्या आहो गाडीने पण जगभराचा प्रवास केला या विलासाने घुंगराच्या हो गाडीने देवाला जायचं घरामध्ये विषय निघाला तो आनंद वेगळाच आहे. मग महिला काय म्हणते हो लग बघ माझ्या रायाची हो लग बघ माझ्या रायाची अनकडची जुरी जाण्याची पण कस अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भाया गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची लग बघ माझ्या रायाची लग बघ माझ्या रायाची कडची जुरी जाण्याची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची सासुक सासर प्रेमाई बापावानी सासुक सासर प्रेमाई बापावानी कारण घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती त्या घरात असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती नवीन लग्न करून आलेली मुलगी काय म्हणते सासुक सासर प्रेम आई बापावानी आणि म्हणूनच घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी घरामध्ये सुखी मी ग सासुक सासर प्रेम आई बापावानी घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी घरामध्ये सुखी मी ग राजाची घराणी घरी ननद माझी मोठी मायाची घरी ननद माझी मोठी मायाची कडची जुरी जाण्याची अन गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची करुणी तयारी बाई बांधलं गठुड करुणी तयारी बाई बांधलं गठुड आणि धाकला हा धीर गाडी हाकतोया पुढं धाकला हा धीर गाडी हाकतोया पुढं धाकला हा धीर गाडी करुणी तयारी बाई बांधलं गठुड धाकला धीर गाडी हाकतोया पुढं धाकला हा धीर गाडी हाकतोया पुढं धाकला हा धीर गाडी हाकतोया पुढं औसमाधारीचा गड पायाची औसमाधारीचा गड पायाची कडची दुरी जाण्याची आणि गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
मंदारीचे पायी जाऊन राहुणी धरले मंदारीचे पायी जाऊन आज राहुणी जाऊन राहुणी धरलं मल्हारीचे पायी। क्या बात है, वाह। जाऊन राऊळी धरिले मल्हारीचे पायी गळ्यामध्ये भांडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भांडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भांडारी जाऊन राऊळी धरिले मल्हारीचे पायी गळ्यामध्ये भांडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भांडारी विलास गाण गाई गळ्यामध्ये भांडारी विलास गाण गाई। आवडा मल्हारीचं गीत गायाची आवडा मल्हारीचं गीत गायाची कडची जुरी गाण्याची गाडी घोंगराची आली गाडी घोंगराची आली गाडी घोंगराची आली लग बघ 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 माझ्या रायाची लग बघ लग बघ माझ्या रायाची कडची जुरी गाण्याची गाडी घोंगराची। गाणं कोणी कोणी ऐकलंय? गाणं ऐकलं का सगळ्यांनी? संपूर्ण महाराष्ट्रभर हे गाणं व्हायरल झालं होतं। ऐकलंय कोणी कोणी? हात वर करा। सर्वांनी ऐकलंय, बरोबर? सर्वांना हे गाणं माहित आहे तर सर्वांनी मागं म्हणायचंय, ठीक आहे? गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची अहो गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची। महिला मंडळ आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज सर्वांनी म्हणायचंय। घरातला आपला जिव्हाळा फार महत्वाचा आहे म्हणून ज्यांचं ज्यांचं आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे सर्वांनी गाणं म्हणायचंय। हा आता गाडी घुंगराची आली, आता थोडा आवाज आला, आता परत ये। थोरला भाया ज्यांना कळालं त्यांनी मोठ्या आवाजात म्हणायचंय। आता गाडी घुंगराची आली, गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली जय मल्हार प्रधानंदाचा येळकोट। शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देवे महादेवेश्वराय सतत नमः नमः प्रकृती भद्राय नियत प्रतस्मतम दुर्गाय दुर्गा पाराय साराय दुर्गाने ख्यात्य कृष्ण धमराय सतत नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। ढोल दाना अहो ताशा खानानेला आज ढोल दाना ताशा खानानेला आज सनईचा आवाज झाला। ढोल दाना ताशा खानानेला तो सनईचा आवाज झाला। कोणते फळगावाला आनंद झाला
अंबाबाईचा पलंग आला बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला सर्वांनी आनंद घ्यायचा आनंद आजवरची जोरदार टाळ्या वाजवा क्या बात है बोल आई राजा दसऱ्याचा रंग आंबाच्या गिण्याला ही दंग आंबाच्या गिण्याला ही दंग नवरात्र दसऱ्याचा रंग नवरात्र दसऱ्याचा रंग आंबाच्या गिण्यात ही दंग आंबाच्या गिण्यात ही दंग आंबाच्या गिण्यात ही दंग घोर निद्रा टाकीचे अंग या नवरात्रामध्ये आईची घोर निद्रा टाकीचे अंग असतो आईचा पलंग असतो आईचा पलंग असतो आईचा पलंग घोर निद्रा टाकीचे अंग असतो आईचा पलंग असतो आईचा पलंग असतो आईचा पलंग फुलांच्या माळा सोबत आपल्याला कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला आरती घेऊन नाम स्मरती मिळे शक्ती कामाला स्फूर्ती ज्याची श्रद्धांबेवरती ज्याची श्रद्धांबेवरती त्या कुळाची गाजे कीर्ती त्या कुळाची गाजे कीर्ती त्या कुळाची गाजे कीर्ती कार्तिकाने नाचताना कार्तिकाची नाचताना आंब्याचा पलंग कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला कुठे बळगावाला आनंद झाला अंबाबाईचा पलंग आला अंबाबाईचा जोगवा जोगवा कशाला म्हणतात कशाला धन संपदा पुत्र संतता ऐश्वर्य सुख समाधान प्राप्त करून घेण्याकरता ज्या दिवशीचा देवीचा जागर असेल ज्या दिवशी देवीचा गोंधळ असेल त्या दिवशी मात्र आईला जोगवा मागितल्याशिवाय भक्त राहत नाही मग कोणी दान स्वरूपात हा जोगवा अर्पण करत असतो ज्यांना ज्यांना जोगव्याचं महत्व माहित आहे ज्यांना समजल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना समजत नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐका जोगवा कशाला म्हणतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी ओ महिषासुर मर्दनाला बोली ओ महिषासुर मर्दनाला बोली ओ महिषासुर मर्दनाला बोली तापाची कराया झाडली तापाची कराया झाडली भक्ताला गे तू मावशी निर्माणी भक्ताला गे तू मावशी निर्माणी
आईचा जोगवा जोगवा मागे राहू दे. वैत सारुणी पालवी घालीन सारुणी पालवी घालीन हाती बोधाचा झेंड मी घेईन हाती बोधाचा झेंड मी घेईन भेद रहित वारीशी जाईन भेद रहित वारीशी जाईन आईचा जोगवा जोगवा मागीन आईचा जोगवा जोगवा मागीन जोगवा आईचा जोगवा जोगवा मागीन. भक्तीच्या नवरात्र भक्तीच्या नवरात्र मागेल मागेल ज्ञानपुत्रा मागेल मागेल ज्ञानपुत्रा संप संसार साडील कुपात्रा संसार साडील कुपात्रा जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे. या बालकाला महत्वाच्या जोग्याचं कळायला म्हणावं लागेल. कारण जोगो म्हणजे काय, जोगो कशाला म्हणतात. आपण जो 5 बोटाचा दान धर्म करत असतो त्याला जोगो म्हणतात. एवढा जनसमुदाय आपण आई जगदंबेच्या दर्शनाकडे बघा. आमच्या दादांना सुद्धा जोगी असं महत्व कळालं. दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. वा, खऱ्या अर्थानं भोळे भक्त आहेत गणेश पलंगे आणि खरंच अखंडपणे सेवा त्यांच्या हातून त्या आदिमाय शक्तीची घडत असते. म्हणून त्यांनी 501 रुपयाचा जोगा बहाल केलाय. आदिमाय शक्ती जगदंबा त्यांना प्रसन्न असून ज्यांना ज्यांना जोग्याचं महत्व माहित आहे त्यांनी दान केल्याशिवाय कोणी राहायचं नाही. जोग्याचं महत्व काय आहे? नवविध भक्तीच्या नवरात्रा ओटी मागेल मागेल ज्ञानपुत्रा दंभ संसार सांडील कुपात्र नाहीचा जोगवा मागेल. पूर्ण बोधाची परडी अशा मन तृष्णेच्या पाडील धरडी अशा मन तृष्णेच्या पाडील धरडी पाडील धरडी मन विकार करील पुरवंडी मन विकार करील पुरवंडी आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल जोगवा मागेल. आता बाई साजने झाले निसंग आता बाई साजने झाले निसंग विकल्प नवऱ्याचा सोडून या संग काम क्रोध हे सोडून या माग आता गेला मार्ग मोकळा सुरंग गेला मार्ग मोकळा सुरंग आई तुझा जोगवा आज मागून ठेविला सावडी नवस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. औसनाईचा आवाज झाला उंची फळ गावाला आनंद झाला आंबाबाईचा फलक झाला आंबाबाईचा फलक उंची फळ गावाला आनंद झाला आंबाबाईचा फलक झाला उंची फळ गावाला आनंद झाला आंबाबाईचा फलक गावाला आनंद झाला आंबाबाईचा फलक गावाला आनंद झाला आंबाबाईचा फलक गावाला आनंद झाला
पहिला पलटा कोणत्या अंबाबाईचा उढे उढे बोल भवानी माता की अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते अरे रडू नको बाळा आज मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन ये पाण्याला जाते पाणी घेऊन ये अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे रे पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते मग काय म्हणते यशोदा माई काय त्या श्रीकृष्णाला साऊंडवाले आवाज द्या ना अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते अरे खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते अरे रे खायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते अरे चांदीचा भोवरा आज तुला खेळाया देते खेळाया देते पाणी खेळाया देते पाणी घेऊन येते अरे रे खेळाया देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते केसा मध्ये गंगावन या तुळजा भाऊने आईच्या केसा मध्ये गंगावन उचोड्यात ग केवडा केसा मध्ये गंगावन भुचोड्यात ग केवडा चला माय अंगात मोती भर काय मोती भर काय
काना मध्ये का झुबा फुला फुलं फुलं झुब्याचं मोती खर वावा त्या काना मध्ये का झुबा फुलं आणि झुब्याचं मोती खर ह्याला पदर चार काय आंबे कामाय ह्याला पदर चार काय पार्वता पदर चार काय आंबे कामाय पहिलं मंडळ सर्वांनी टाळ्या वाजवायच्या नाका मध्ये ग मुक्त फळ ओ नाका मधी का मुक्ता फळ न चंद्र कोर नाही नात काजळ घाली काय आंबे कामाय नाही नात काजळ घाली काय गळ्यामध्ये मोहन माळ आणि मोहन माळ पुतळ्या माळ हे आई चंद्रहाराला जागा कर काय आंबे कामाय चंद्रहाराला जागा कर काय पार्वता चंद्रहाराला जागा कर काय आंबे कामाय चंद्रहाराला जागा कर काय चंद्रहाराला जागा कर काय आंबे कामाय चंद्रहाराला जागा कर काय पार्वता जागा कर काय आंबे कामाय चंद्रहाराला जागा कर काय पार्वता गुरु नायकाची ती गादी हो रवी नायकाची गुरु गादी रवी नायकाची गुरु गादी रवी नायकाची ती गुरु गादी बाळ गणेश आराधी पाया पडणं येत आहे आमच्याकडे गोंधळी आहे वाघी आहेत आराधी आहे जोगती आहे सर्वजण आहेत या सर्वच कलावंतासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खूप सुंदर गोड कलावंत आहेत आमचे संबळवाले ढोलकी मास्तर ते देखील संबळवालेच आहेत कीबोर्ड मास्तर पॅडवाले महान कलावंत आहेत त्या कलावंताचं मोल पैशात कोणी करू शकत नाही रवी नायकाची गुरु गादी बाळ गणेश आराधी चंदनाची भक्तांची भक्ती साधी काय आंबे कामाय चंदनाची भक्ती साधी काय भवानी माता की जय
मुहूर्तमेढ रवली आणि तो तमाम महाराष्ट्राचा राजा झाला. मराठ्याची शिंदीत बामणाचं जानवर राखण्याचं त्यांनी काम केलं. असे ते छत्रपती शिवाजी महाराज होते तरी कसे. तो गर्भात शिकला लढाया, स्वर झाला तो किल्ला जिंकाया, नाही हरला कधी, नाही डरला कधी, नाही हरला कधी, नाही डरला कधी. साऱ्या विश्वात एक दरारा, साऱ्या विश्वात एक दरारा. माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा. शिवनेरी किल्ल्यावरी जन्मला छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मला छत्रपती. उधार त्या मातीचा झाला, उधार त्या मातीचा. माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, 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 माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा. भान तो निराळा, श्री आशीर्वाद आईचा मिळाला, श्री आशीर्वाद आईचा मिळाला, श्री आशीर्वाद आईचा मिळाला. ओर कर्तृत्व भान तो निराळा, श्री आशीर्वाद आईचा मिळाला, श्री आशीर्वाद आईचा मिळाला, श्री आशीर्वाद आईचा मिळाला. थोडा जाती दूर अजरनाचा दूर, थोडा जाती दूर अजरनाचा दूर. वाजे गुण गौरवाचा नगर, वाजे गुण गौरवाचा नगर. माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा. ओ शिवनेरी किल्ल्यावरी जन्मला छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मला छत्रपती. उधार त्या मातीचा झाला, उधार त्या मातीचा. सर्वांनी घोषणा द्यायची एकदा जोरात. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा, माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा.
हॅलो एक गाणी हॅलो बाजूबंदाच्या आईने साज शृंगार काय केलाय बर का बाजूबंद घातले दंडामध्ये बाजूबंदाच्या दोऱ्या दंडाचे दाटल्या अहो बाजूबंदाच्या दोऱ्या दंडाचे दाटल्या आज सुडान पाटल्या माझ्या आंबेला घालाव्या वाटल्या सुडान पाटल्या माझ्या देवीला घालाव्या वाटल्या सुडान पाटल्या माझ्या हिरोला घालाव्या बाजूबंदाच्या दोऱ्या दंडाचे दाटल्या बाजूबंदाच्या दोऱ्या दंडाचे दाटल्या आणि सुडान पाटल्या माझ्या देवीला घालाव्या वाटल्या सुडान पाटल्या माझ्या आंबाला घालाव्या वाटल्या आज सुडान पाटल्या माझ्या देवीला घालाव्या वाटल्या आज सुडान पाटल्या माझ्या देवीला घालाव्या वाटल्या सुडान पाटल्या माझ्या आंबेला घालाव्या पाहून जरी करते लप लप डोळ्याच्या पापण्या झप पाहून जरी करते लप लप डोळ्याच्या पापण्या झप पाहून सावली माझी रूप बाबाई बसली गप गप पाहून सावली माझी अंबा ग बाबाई बसली गप गप पवळा माणिक मोत्याचे दाटल्या पवळा माणिक मोत्याचे दाटल्या
उजेड पडलाय बाणाचा उजेड पडलाय बाणाचा चंदाना दीप माळा पेटल्या धूप चंदाना दीप माळा पेटल्या धूप चंदाना आज दीप माळा पेटल्या अन सुडण पाट माझ्या आंबेला घालाव वाटल्या सुडण पाट माझ्या आंबेला घालाव वाटल्या बाजूबंदाच्या दोरखंडात नाचल्या बाजूबंदाच्या दोरखंडात नाचल्या अन सुडण पाटल्या माझ्या देवीला घालाव वाटल्या सुडण पाटल्या माझ्या आंबेला घालाव वाटल्या सुडण पाटल्या माझ्या देवीला घालाव वाटल्या या हो पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हो सणबाई बांधिल ते खान या हो पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हो सणबाई बांधिल ते खान आणि या जेजुरी गडा होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हो सणबाई बांधिल ते खान पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हो सणबाई बांधिल ते खान या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं जेजुरी गडाला भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं खंडोबारायाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या दारी नाच चालवाच्या मुरळी त्याच्या दारी नाच चालवाच्या मुरळी त्याच्या दारी नाच चालवाच्या मुरळी खंडोबारायाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या दारी नाच चालवाच्या मुरळी त्याच्या दारी नाच चालवाच्या मुरळी त्याच्या दारी नाच चालवाच्या मुरळी नाचती गाडती घाटी निवडी वाजवून नांगर तोडी येळ पोट गाजवून नाचती गाडती घाटी निवडी वाजवून नांगर तोडी येळ पोट गाजवून त्या जेजुरी गडाला होत भंडाऱ्यात सोनं ग भंडाऱ्यात सोनं जेजुरी गडाला होत
होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं भंडाऱ्याचं तत्वान दावलं पुराणात मल्लूखान नाव त्याचं लिवलं पुराणात मल्लूखान नाव त्याचं लिहिलं पुराणात मल्लूखान नाव त्याचं लिहिलं पुराणात भंडाऱ्याचं तत्व भंडाऱ्याचं तत्वान दावलं पुराणात हे मल्लूखान नाव त्याचं लिवलं पुराणात मल्लूखान नाव त्याचं लिहिलं पुराणात मल्लूखान नाव त्याचं लिहिलं पुराणात मला दर्शनाला येती सारी भक्त आवडी तत्वाचा खंडोबा महाराजाची ठिकाण दर्शनाला येती सारी भक्त आवडी तत्वाचा खंडोबा महाराजाची ठिकाण या जेजुरी गडा होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडा होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौसनबाई वाजीलं ते खाण पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या हौसनबाई वाजीलं ते खाण आपलं नशीब लय मोठे की जेजुरगड आपल्या पुणे जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातला पुणे जिल्हा सगळ्यात नशीबवान आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पण जन्म झालेला आहे आणि सर्वात मोठं धार्मिक स्थळ हे आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहे म्हणून या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं जेजुरी गडाला आणि या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनं ग भंडाऱ्याचं सोनं येसोट येसोट जय मल्हार डोंगराची हवन बाईला गार डोंगराची हवन बाईला 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 कुंकू घेऊन हाती काळू बाईला हळद कुंकू घेऊन हाती काळू बाईला विनव किती या आईचा बळवट बळवट बाईला आईचा बळवट बळवट
तोच नगारवा लाल डोंगराची हवन बाईला तोच नगारवा नारळ घेऊन हाती काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती अगं नारळ घेऊन हाती काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती आईचा विना विनवण बाईला तोच नगार आईचा विना विनवण बाईला तोच नगार डोंगराची हवन बाईला तोच नगार डोंगराची हवन बाईला तोच नगार थोडी पातळ घेऊन हाती काळूबाईला विनव काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती थोडी पातळ घेऊन हाती काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती काळूबाईला विनव किती आईची काळूबाईची आईची दत्राची भरवण बाईला तोच नगार आईची दत्राची भरवण बाईला तोच नगार डोंगराची हवन बाईला तोच नगार डोंगराची हवन बाईला तोच नगार लहान थोरात मुलाची काळूबाईचं दर्शन घे काळूबाईचं दर्शन घेतली काळूबाईचं दर्शन घेतली लहान थोरात मुलाची काळूबाईचं दर्शन घेतली काळूबाईचं दर्शन घेतली काळूबाईचं दर्शन घेतली आईला पालखीच्या मिरवण बाईला तोच नगार पालखीच्या मिरवण बाईला तोच नगार डोंगराची हवन 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 बाईला तोच नगार बाईला तोच नगार कधी मातेला पाहिल मना धीर नाही कधी सदेश फुलवाईल तिच्या विचरणा असं वाटत जावं असं वाटत जावं तिथही नवलाई अन त्या काळूबाईला जायची झाली मधला खाय आणि मग तो भोळा भक्त काय म्हणतोय डोक्यावर वजा आहे गाठोडा आहे मग काय म्हणतोय आणि बाजू हा किंवा झाटू येईला
बाजू हा किंवा थंडुईला बाई मला जायाचं काळूबाईला 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 हे बाजूवा किंवा झटोईला बाई मला जायचं काळूबाईला बाजूवा किंवा झटोईला बाई मला जायचं काळूबाईला अहो पुन्हा सोडलं मी वाईला आलो तिथे काल वस्तीला मी आऊन गेलो अरे त्या काळूबाईच्या अरे त्या काळूबाईच्या चरणावरी ठेविला डोरी तुझा विना मला इथं कुणी नाही रूप पाहुनी तू ठरवलं रूप पाहुनी तू ठरवलं अगं बाई मला जायाचं काळूबाईला बाजूवाची वजटोईला अगं बाई मला जायाचं काळूबाईला बाजूवा किंवा झटोईला बाई मला जायचं काळूबाईला बाजूवा किंवा झटोईला बाई मला जायचं काळूबाईला आणि त्या काळूबाईचं मन लई मोठं दर वर्षाला मी तिची घेतो गात घेतो अगोदर काळूबाई म्हटली ती काळूबाईचा प्रसाद पण चालत नव्हता बरोबर आहे पण आता आमच्या देवरात काळूबाई आहे अंबाबाई आहे म्हणून हा देह मी तिला वाहिला हा देह मी तिला वाहिला अगं बाई मला जायाचं काळूबाईला बाजूवाची वजटोईला अगं बाई मला जायाचं काळूबाईला हे बाजूवा किंवा झटोईला बाई मला जायचं काळूबाईला बाजूवा किंवा झटोईला बाई मला जायचं काळूबाईला मला जायाचं काळूबाईला मला जायाचं काळूबाईला मला जायाचं काळूबाईला बाजूवाची वजटोईला बाई मला जायाचं बाजूवाची वजटोईला अगं बाई मला जायाचं काळूबाईला बाजू हा किंवा झटोईला न बाई मला जायाचा काळूबाईला कोणत्या मांढरच्या काळीचा आता कलियुग आहे ना कलीचा वारा उलटा सारा दमाशिदम चालवला आणि कडूगोडामध्ये कालवला हाराचं मोराचं चोराचं आणि टाचावरती करून पाण्याची पाळी प्रत्येकावरती आहे म्हणून कलियुगात माणसानं सावध राहिलं पाहिजे आणि महिलांना सुद्धा सांगणं आहे देवीचं दर्शन करायचं म्हटल्याच्या नंतर डोक्यावर पदरच घेतला पाहिजे आपली शान आहे
ना कुणाचा आदर ना डोक्यावर पदर अशी नवीन आहे ही रंभा या कलियुगातली अशी नवीनच ही रंभा रंभा नवीनच ही रंभा कशी पावल तुला जगदंबा नवीनच ही रंभा कशी पावल तुला जगदंबा नवीनच ही रंभा कधी पावल तुला जगदंबा नवीनच ही रंभा कधी पावल तुला जगदंबा नवीनच ही जगदंबा कशी पावल तुला ही रंभा नवीनच जगदंबा कशी पावल तुला ही अंबा नवीनच ही रंभा कधी पावल तुला जगदंबा नवीनच ही रंभा कधी पावल तुला जगदंबा हे रंभे आत्ताची मुलगी तिला सासू सासरा नको जवळ नंदा जाव नको फक्त नवऱ्याची तू दिवाणी फक्त नवऱ्याची ही दिवाणी कशी पावल तुला भवानी नवऱ्याची दिवाणी कशी पावल तुला भवानी नवऱ्याची दिवाणी कधी पावल तुला भवानी नवऱ्याची दिवाणी कधी पावल तुला भवानी लय माहेरची वाटती तुला गोड आणि सासरची वाटती लय तुला द्वाड अगं बाई तर हाताच्या फोडाप्रमाणे आई वडिलांनी जरी सांभाळ तुझा केला पण तुला आयुष्य मात्र सासरी काढायचंय अहो सासरी सुद्धा तुला आई बाप आहे भाऊ बहीण सुद्धा सासरी आहे पण आतून ओळख मग तुला कळल कोण आपला आहे आणि कोण फरक आहे माहेरची तुला गोड आणि सासरची वाटते कागद वाड सदा कदा नाव त्यांना ठेवी सदा कदा नाव त्यांना ठेवी ग तुला कशी पावली सदा कदा नाव त्यांना ठेवी ग तुला कशी पावली देवी सदा कदा नाव त्यांना ठेवी तुला पावन देवी देवी मदती का पावन देवी सदा कदा नाव ठेवी ग त्यांना कशी पावल देवी सदा कदा नाव ठेवी ग तुला कशी पावल देवी सदा कदा नाव ठेवी तुला कशी पावन देवी सदा नाव ठेवी तुला कशी पावन देवी काहींची सवय कशी असते दुसऱ्याचं ऐकायचं आपल्या माणसाचं कधी ऐकायचं नाही त्याच्यामुळं प्रापंचिक गोंधळ जास्त वाढतो कमी होत नाही खरी नाही तुला हा ग गोडी खरी नाही तुला ग गोडी सदा कदा दुसऱ्याच दार तू झोडी हे का मुळ विसरली पाया तू मुळ विसरली पाया कशी पावल तुला आधी बाया का मुळ विसरली पाया कशी पावल तुला आधी बाया मुळ विसरली पाया कशी पावल तुला आधी बाया मुळ विसरली पाया कशी पावल तुला आधी बाया आता अजून वेळ नाही गेली आज निश्चय करा बरं का ज्या काय आपल्या चुका आहेत त्या सुधरून घ्या आणि मग देवीला नमस्कार घाला निश्चित सुखाचा प्रपंच झाल्याशिवाय राहणार नाही अजून वेळ नाही गेली आता तरी तू उतर खाली प्रामाणिक कर ग भक्ती खरी तू प्रामाणिक कर ग खरी भक्ती तुला पावल आधी शक्ती 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 उमटला पाऊल हो लागली चाहूल आईच उमटल हे कुडीची करुणी पंथी
आत्म्याची लावून ज्योत पुढची करून पंथी या आत्म्याची लावा विवाद त्यात भक्तीत ओतून चेल या अंबाबाईची सदा अंतरात आई कानावर पडता माय आई कानावर पडता माय तुझी सत्यशील वाणी आई कानावर पडता माय तुझी सत्यशील वाणी आज खुंटवळे गावामध्ये आली माझी तुळजापूरची महाराणी खुंटफळे गावामध्ये आली अंबाबाई महाराणी म्हणूनच आई लागली याचा हुल ग आई उमटल पाऊल ग आई ग अंबे जगदंबे भवानी खरोखर या आई आलेली आहे म्हणून काय सांगितलं आहे काय आई तू ये न केलं ग तुझ्या येण्यानं खरंच तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 चांगली हुल उमटल पाऊल उमटल पाऊल आई तू येणं केलं ग आई तू येणं केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग नव्हता नव्हतं माझा आई नव्हती सकाळी नव्हता नव्हतं माझा आई नव्हती सकाळी भाग्यवंत घरी येते अंबाबाई भाग्यवंत घरी येते अंबाबाई भाग्यवंत घरी येते अंबाबाई नव्हता नव्हतं माझा आई नव्हती सकाळी भाग्यवंत घरी येते अंबाबाई भाग्यवंत घरी येते अंबाबाई भाग्यवंत घरी येते अंबाबाई लय आनंदात माया गोविंदानं लय आनंदात माया गोविंदानं तुझी पाखर घाली ग बाळावरी तुझी पाखर घाली ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 ग देवरात मूर्त तुझी फुटतो जीवा पाड देवरात मूर्त तुझी फुटतो जीवा पाड बरकताई झाली माझी सुखामध्ये वाढ बरकताई झाली माझी सुखामध्ये वाढ बरकताई झाली माझी सुखामध्ये वाढ देवरात मूर्त तुझी फुटतो जीवा पाड बरकताई झाली माझी सुखामध्ये वाढ
लाल वाळे तुका मागे वाळे काया तुंग धरली माय वरवडली काया तुंग धरली माय वरवडली धरलियान बोल ग अंबाबाई धरलियान बोल ग तुझ्या येणार जीवनात सोनं झालं 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 ग रवळ्याची तुळजापूर ग माझ्या अंबाड जग दुनिया नव्हती वर्ग होता पाण्याचा घर जग दुनिया नव्हती वर्ग होता पाण्याचा घर रवळ्याची तुळजापूर ग माझ्या अंबाड रवळ्याची तुळजापूर ग माझ्या अंबाड रवळ्याची तुळजापूर ग माझ्या पवित्र ठरलं पोथी पारायण अग्नीच्या ज्वाला त्यात सूर्यनारायण सूर्यनारायण त्यात सूर्यनारायण सूर्यनारायण त्यात सूर्यनारायण पवित्र ठरलं पोथी पारायण अग्नीच्या ज्वाला त्यात सूर्यनारायण अग्नीच्या ज्वाला त्यात सूर्यनारायण अग्नीच्या ज्वाला त्यात सूर्यनारायण महिलांची लाईन केलेली आहे कुणी विनाकारण त्रास देऊ नका सर्व महिलांना विनंती आहे की पहिलं तुम्ही दर्शन करून घ्या इकडे कार्यक्रमाकडे थोडं दुर्लक्ष करा आणि पहिलं महिला ज्या आहेत त्यांनी स्वतंत्र जाऊन दर्शन करून घ्या गरीब माणसांना विनंती तुम्ही कार्यक्रमाकडे लक्ष द्या कुणीही मुलांनी आणि ग्रामस्थांनी भाविक भक्तांनी जे गरीब माणसं आहेत त्यांनी कुणी गडबड करू नका हॅलो नक्षी चांदण्याची लावली कवाडाला बाईला चांदली पुण्याची लावली कवाडाला बाईला चांदली पुण्याची लावली चांदली पुण्याची चांदली नक्षी चांदण्याची लावली कवाडाला बाईला चांदली पुण्याची लावली कवाडाला चांदली
माझ्या आंबा माझ्या आंबा जादू माझ्या आंबा जादू माझ्या अतिशय गोड गीत आमच्या ताईंनी गायलंय, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. केळीचं पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली केळीचं पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली पालखी सजवली अंबिका माता बसवली 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 केळीचं पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली केळीचं पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली पालखी सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली. पहिला निरोपा तुळजापूर गावला पहिला निरोपा तुळजापूर गावला पहिला तुळजापूर गावला पहिला निरोपा तुळजापूर गावाला तुळजापूर गावचा भवानी मातेला तुळजापूर गावचा भवानी मातेला तुळजापूर गावाच्या भवानी मातेला तुळजापूर गावाच्या भवानी मातेला केळीच्या पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली केळीच्या पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली पालखी सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली. दुसरा निरोपा कोलार गावला दुसरा निरोपा कोलार गावला दुसरा निरोपा कोलार गावला दुसरा निरोपा कोलार गावला कोलार गावच्या भगवती मातेला कोलार गावच्या भगवती मातेला कोलार गावाच्या भगवती मातेला कोलार गावाच्या भगवती मातेला. केळीच्या पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली केळीच्या पानानं जाईचं फुलानं पालखी सजवली पालखी सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली सजवली अंबिका माता बसवली पालखी सजवली अंबिका माता बसवली. काय हो काय हो त्यावरती ठेका धरायचा असेल तर समोर येऊन तुम्ही या गीतांवरती ठेका धरू शकता. ऐकूया सुंदर असं गीत. या ठिकाणी सर्व तरुण मान देऊन या ठिकाणी तरुण मंडळीला डान्स करण्यासाठी गाणं होणार आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी आनंद एन्जॉय करा. हाय राजा उदे उदे बोल भवानी माता की जय. अरे मामाची मुलगी ना त्याने मेवणी नाव आहे चंद्रकला. अरे मामाची मुलगी ना त्याने मेवणी नाव आहे चंद्रकला.
आणि हळूच म्हणते मला की दाजी तुळजापूरला चला अरे हळूच म्हणते मला की दाजी तुळजापूरला चला म्हणते मला की दाजी तुळजापूरला चला हळूच म्हणते मला की दाजी तुळजापूरला मामाची मुलगी नात्याने मिळवली नाव आहे चंद्रकला मामाची मुलगी नात्याने मिळवली नाव आहे चंद्रकला हळूच म्हणते मला व दाजी तुळजापूरला चला हळूच म्हणते मला व दाजी तुळजापूरला चला हळूच म्हणते मला व दाजी तुळजापूरला चला हळूच म्हणते मला व दाजी तुळजापूरला माझ्या आंबाचा डोंगर गारे अर्धे कोकण आलाय बाल आलाय बाल त्याला आरती तोडणार मामाची मुलगी नात्याने मिळवली नाव आहे चंद्रकला मामाची मुलगी नात्याने मिळवली नाव आहे चंद्रकला मला वदाजी तुळजापूरला चला हळूच म्हणते 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 मला वदाजी तुळजापूरला चला माझ्या आंबाचा डोंगर गारे नारायण आलाय बारे त्याला आरती तोडणार मामाची मुलगी नाट्याने मिळवली नाव आहे चंद्रकला मामाची मुलगी नाट्याने मिळवली नाव आहे चंद्रकला मला वदाजी तुळजापूरला हळूच म्हणते मला वदाजी तुळजापूरला हळूच म्हणते मला वदाजी तुळजापूरला अरे डोंगर रानात बाई नवानात येडाबाई बसली ग अरे डोंगर रानात बाई नवानात येडाबाई बसली ग आणि चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली साडी नेसली ग डोंगर रानात बाई नवानात येडाबाई बसली ग डोंगर रानात बाई नवानात येडाबाई बसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग जोडीने मोकळी डोळ्याला दिसते गारुडी जोडीने मोकळी डोळ्याला दिसते गारुडी हाती हिरवा तुडा मुखी पाने वेडा हाती हिरवा तुडा मुखी पाने वेडा कशी गालाचा हातली ग आणि चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली डोंगर रानात बाई नवानात येडाबाई बसली ग डोंगर रानात बाई नवानात येडाबाई बसली ग आणि चंद्राची खोर टिकली नऊवारी साडी नेसली ग 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 चंद्राची खोर टिकली भक्तांच्या मनामध्ये रुंदावती